आणि कोणताही विकास नाही आमच्या भागात. आणि आम्हाला 10 वर्षापासून उमेदवार कोण आहे खासदार आमच्याकडे एक वेळा पण आले नाही तिकडे. पण त्यांना इकडनं किती वेळा त्यांना बोललो की हाव बरे याच्याकडे त्याच्याकडे असं करतात, ते उडावडीची उत्तर देतात आणि रस्ता 10 वर्षाला खराब आहे. शेतीच्या शेतकरी भारतामध्ये कोणताही समाधानी नाही. मग ते महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे खासदाराचं काम काय आहे हेच समजत नाही लोकांना अजून, किंवा खासदाराला माहिती नाही आपण काय कामाचे म्हणून. 10 वर्षात तर कोणती संधी मिळाली नाही. पण दुसरी गोष्ट अशी आहे की रक्षाताई 10 वर्षात पातोंडीमध्ये मला तर नाही वाटतं की आल्या त्या. तर श्रीरामदादा हे जनतेचं हित पाहणारे लोक आहेत. नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण आता सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, तर त्या अनुषंगानं रामराम मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नागरिकांच्या मनातले नेमकी काय प्रश्न चालले आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी आता सध्या आहे रावेर लोकसभा मतदारसंघात आणि रावेर लोकसभा मतदारसंघातलं एक महत्त्वाचं गाव ते म्हणजे पातोंडी. पातोंडी गावातले सगळे हे ग्रामस्थ आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात चाललं तरी काय. तुमचं रामराम मंडळी कार्यक्रमात स्वागत. रामराम. दादा, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. आपल्या गावात नेमकी अडचण काय आहे आणि काय प्रश्न आहेत? आमच्या गावात काय एकही रस्ता नाही. रावेर पातोंडी रस्ता कसा तुम्ही बघितला आता येताना. आणि कोणताही विकास नाही आमच्या भागात. आणि आम्हाला 10 वर्षापासून उमेदवार कोण आहे खासदार आमच्याकडे एक वेळा पण आले नाही तिकडे. रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, परंतु अद्यापर्यंत उमेदवार कोण आहेत ते देखील आले नाही आहेत. काय काय नेमकी अडचण आहे काय माहिती, त्यांनाच माहिती काय अडचण आहे. तर ते इकडनं जाता या रस्त्यावरनं, पण त्यांना इतके खड्डे दिसता नाही. ते खड्ड्यातून जाता पण तरी त्यांना काम करता नाही. आम्ही सगळं काम त्यांचंच केलं 10 वर्ष, पण त्यांना इकडनं किती वेळा त्यांना बोललो की हाव बरे याच्याकडे त्याच्याकडे असं करतात, ते उडावडीची उत्तर देतात आणि रस्ता 10 वर्षाला खराब आहे. हां, पण रस्त्याचा प्रश्न तुमचा गंभीर आहे. या व्यतिरिक्त नेमक्या अजून काय अडचणी आहेत? खरं तर तुमचा पूर्ण हा बागायतदार पट्टा आहे, केळी पिकवली जाते, त्याच्या संदर्भातले शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी अजून काय? अडचणी ह्या रस्त्याचीच अडचणी खूप आहे. रस्ता चांगला असला तर काय अडचणी नाही त्या गोष्टीच्या. ते लक्षच नाही द्यायला तयार आहे कोणत्याच गोष्टीकडे. शेतीच्या समोर पण खूप अडचणी आहेत. शेतीच्या मालांना भाव मिळत नाही आहे. मागच्या वर्षी आम्ही कपाशी दिली होती, ती 9500 रुपये क्विंटलने दिली होती आणि ह्या वर्षी आम्ही 6500 रुपये क्विंटलने दिली. असं कोणतं क्षेत्र आहे की मागच्या वर्षी भाव जास्त आणि ह्या वर्षी कमी, असं कोणतं क्षेत्र आहे का? कोणत्या नोकरदार आहे समजा, त्याचा कधी पगार कमी झाला आहे का? मग आमच्या शेतीच्या मालांना मागच्या वर्षी 9500 भाव आणि ह्या वर्षी 6500. असं काय होतं याचा बी म्हणजे शेतीच्या शेतकरी भारतामध्ये कोणताही समाधानी नाही. पण मोदींनी सांगितल्याप्रमाणे तर आजचे दिनचं स्वप्न दाखवलं गेलं होतं, मग तुमचं स्वप्न पूर्णच झालं नाही. शेतकऱ्यांचं नाही पूर्ण झालं, बाकी त्यांचं आम्हाला पण शेतकऱ्यांच्या समोर खूप अडचणी आहे. माझा आज लक्ष आहे की 2014 मध्ये मी पोट्याची जी पिशवी होती ते 560 रुपयाला घेतली होती आणि आताच्या कंडिशनला 1700 रुपये पोट्याचे भाव आहे. आमच्या मालाचे भाव कमी व्हायचे आणि आम्हाला जे इनपुट लागलाय शेतीला त्याचे भाव खूप पटीनं वाढत आहे. असं काय होत आहे? आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांची खूप गंभीर परिस्थिती. शेतकऱ्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. काका, अजून काय वाटतं तुम्हाला की काय नेमकं इथं बदल झाला? शेतकऱ्याच्या मालालाच भाव नाही. म्हणजे उत्पन्न आलं, घरात माल आला म्हणजे शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या घरातला माल गेला म्हणजे मग भाव वाढतात. त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे. मटेरियलचे भाव भरपूर, दामदुपटीपेक्षा म्हणजे उत्पन्न येते त्यापेक्षा खर्च जास्त लागून जातो. सगळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. ह्या सरकारनं आता एकदमच बिनबुड करून टाकलाय. हो, म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूला मोदीचं सरकार नाही. हो, हे आमचं एक म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने हे सरकार नाहीये. काय वाटतं, आता लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत, आता पुढं नेमकं तुम्हाला वाटतं का लोकसभा निवडणुकीमध्ये परत हेच मुद्दे समोर केले जातील आणि याच मुद्द्यांवर राजकारण केलं जाईल? सुटतील काय प्रश्न तर सुटणार नाही ना, कारण हे जे गव्हर्नमेंट आहे आताचं जे नरेंद्र मोदी सरकारचं ते व्यापारी धार्जिणे सरकार आहे आणि जेव्हाही शेतकऱ्याच्या घरात माल येतो ते प्रत्येक वस्तू परदेशातून आयात केली जाते. म्हणजे ज्या वस्तूला भाव मिळायचा वेळ असते त्यावेळेस ते वस्तू ते परदेशातून आयात करतात, पण त्या वस्तूची किंमत कमी होते आणि त्यावेळेस शेतकऱ्याला भावाची गरज असते, त्यावेळेस भाव डाऊन होते. त्याच्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अलगीचीच राहणार आहे. लागणारे मटेरियलचे भाव गगनाला भिडले आणि वस्तू आपण जे पिकवतोय तिचे रेट खाली चालले. प्रत्येक गोष्ट वाढीवर राहते की नाही? मग यावर्षी जर 6000 भाव आहे, पुढच्या वर्षी 7000 राहतात. यावर्षी 90 तर पुढच्या वर्षी 10 राहतात. ते तर 10चे 6 होता उलट. आणि खासदाराचं एकच काम आहे का मला हे समजत नाही की बा
हायमास आणि बाकडे या दोनच वस्तू करून हे काम आहे का हे समजत नाही. याच्या व्यतिरिक्त काही कामं नाही का खासदाराला? खासदाराची काही जबाबदारी आहे, जाणीव काही जबाबदारी असेल ना जनतेप्रती. मग ते महत्वाच्या गोष्टी म्हणजे खासदाराचं काम काय आहे हेच समजत नाही लोकांना अजून, किंवा खासदाराला माहिती नाही आपण काय कामाचे म्हणून. पहिला मुद्दा, रावेर लोकसभा मतदारसंघ हा टोटल शेतीविषयक म्हणजे शेतीवर आधारित उद्योग पाहिजे. ते उद्योग इथे उभारले जात नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही खासदारांना आताचे जे उभे उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षातर्फे श्रीरामदादा पाटील हे एक स्वतः व्यवसायी माणूस आहे. तर यांच्याकडून लोकांच्या अशा अपेक्षा आहे की बा हे काहीतरी व्यवसाय उभे करतील रावेर मतदारसंघात आणि समजा काम मिळेल तरुण पिढीला. हे महत्त्वाची लोकांकडून अपेक्षा आहे त्यांच्याकडून. कारण खासदार रक्षाताई खडसेकडून कोणतीच अपेक्षा पूर्ण झाली नाही. मग म्हणून आम्ही यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो की बा हा माणूस निवडून आला. अपेक्षा आहेत, परंतु गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीयेत. तरुणांचे देखील प्रश्न गंभीर आहे. इथं तरुणांना रोजगार उपलब्ध नाहीये, त्यामुळे त्यांची देखील खंत व्यक्त केली जाते. काय वाटतं तुम्हाला? तर आम्ही कसं आम्ही 2017 मध्ये थकीत कर्ज वंचित राहिले, आम्हाला कर्जमाफी भेटली नाही. अच्छा, तर याच्यावर ते बोलून घेतलं. कर्जमाफीचा देखील प्रश्न गंभीर आहे. कर्जमाफी देखील झालेली नाहीये. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. पण असं असलं तरी देखील लोकसभा निवडणुकीला त्याच ताकदीनं पुन्हा रिंगणात तेच उमेदवार उतरतायत. तुम्हाला काय वाटतं आता पुन्हा तेच उमेदवार तुमच्याकडे मतं मागायला येतील? काय तुम्ही त्यांना जाब विचारणार? आम्ही विचारू त्यांना की आम्ही 2 टर्म तुम्हाला खासदार केला आहे, पण आमच्या अपेक्षा तुम्ही का पूर्ण नाही केला हे विचारून आम्ही भारताचे नागरिक, आम्हाला प्रश्न विचारायचे अधिकार आहे. आम्ही विचारू त्यांना की आमचं का तुम्ही केलं नाही अजून कोणतं. कारण आमच्या रावेर पातोंडी हा जो रस्ता आहे याच्यातून बरेचसे प्रतिनिधी जातात, लोकप्रतिनिधी, पण कोणीच काम करत नाही. हा रस्ता नागपूरला जोडला जातो इथून. अच्छा, नागपूर पूर्ण हा जो रस्ता मेन रस्ता आहे आणि त्यांनी तो जो अंकलेश्वर ब्रहानपूर मार्ग आहे ना तो आता दुसरीकडून वळवला डायरेक्ट. म्हणजे आमच्या रावेरचा विकास पुरा खलास होऊन जाईल डायरेक्ट. आमच्या रावेरला काहीच व्हॅल्यू राहणार नाही काहीच. तर त्यांनी हे पण करावं डायरेक्ट. हां, मग आता तुम्हाला पुन्हा आता लोकसभा निवडणुका लागल्यात, आता काय वाटतं तुम्हाला? परत तेच उमेदवार निवडणुकीला समोर जातील का बदल होईल? नाही बदल होईल पूर्ण. काय बदल म्हणजे नेमकं चित्र कसं असेल? चित्र वेगळं असेल, सगळं चित्र वेगळं. आम्ही श्रीराम पाटलाचं काम करू. बरं, हो. अच्छा, पण ते तर नवीन आहेत निवडणुकीमध्ये, ते आता पहिल्यांदाच उतरत आहेत तरी देखील. पण त्यांचा बघा किती मोठा व्यवसाय आहे, तरी ते सोडून सणा इकडे वळताय. तर त्यांना विश्वास आहे, लोकांना विश्वास आहे त्यांच्यावरती की हे चांगलं काम करतील. नंतर त्यांना काही गरज नाही काही कुठे हे करायची, पण लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावरती की हे आपल्याला सगळं तारतील. त्याच्यामुळे त्यांना सगळे इकडचे आमचे लोक आहे ना त्यांना निवडून देतील. काका काय वाटतं तुम्हाला? हो बरोबर आहे. कोण? आणि श्रीराम पाटील जे आहे ते जरा उमेदवारीचे लायकी पण नाही बरं. आणि स्वभावाने जरा मायाळू आहेत, सर्वांना धरून चालणारे आहेत. त्यामुळे आमचं सर्वांचं मत आहे की आता या ट्रीपला त्यांनाच आपण मतदान करू. अच्छा, श्रीराम पाटलाला निवडून. दादा, तुमच्या शेतीचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न तर आपण बघितलेच, परंतु इथं जे नवयुवक आहेत, नव उद्योजक आहेत, त्यांना इथं काही व्यवसाय करण्यास संधी निर्माण होती का? 10 वर्षात तर कोणती संधी मिळाली नाही. पण दुसरी गोष्ट अशी आहे की रक्षाताई 10 वर्षात पातोंडीमध्ये मला तर नाही वाटतं की आल्या त्यांनी फक्त बाकडे दिले आणि लोक रिकामे केले बस. आणि दुसरी गोष्ट, रस्ता इथले खड्डे आहे की सुद्धा तुम्ही पण आले असाल तर तुम्हाला पण माहिती असेल की काय आहे त्या रस्त्याची. 10 वर्षात तर बिलकुल कोणच काही केलं नाही. आणि आता आम्ही श्रीरामदादांना कशासाठी उमेदवारी जाहीर केली आहे किंवा काय, तर श्रीरामदादा हे जनतेचं हित पाहणारे लोक आहे, हे जनतेसाठी काम करणारे लोक आहे. एवढं बोलून 2 शब्द जनतेचं हित बघणाऱ्या नवीन उमेदवाराला या ठिकाणी संधी दिली जाईल. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे काही प्रश्न गंभीर आहे, अत्यंत गंभीर रस्ता आहे, आम्ही देखील त्यावरनं प्रवास करताना बघितलं. अत्यंत खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असाच प्रश्न आम्हाला देखील निर्माण झाला. आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी अनेक प्रश्न देखील आहेत. ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय, तिथं जीव जातात लोकांचे, तरी देखील या रस्त्यावरनं खासदारांची रॅली ज्यावेळेस जाते त्यावेळेस देखील त्यांना हा प्रश्न उद्भवत नाही का? तर या रस्त्यांची कामं होत नाहीयेत का, असा प्रश्न या ठिकाणी शेतकरी उपस्थित करतायत. परंतु सूर मात्र पातोंडी गावातला असा आहे की यंदा परिवर्तन होणार, बदल होणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल काय सर्वच गावाचं मत आहे. तर येणाऱ्या काळात तर निवडणुकीनंतर अंतिम निकालानंतर आपल्याला समजेलच. परंतु आवाज मराठीच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातल्या अनेक गावांचा कौल नेमका काय आहे तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रावेरहून दिलीप कोळीसह अभिजित पाटील, आवाज मराठी, रावेर.